जीसस. धन्यवाद हो येशू राजा. पवित्र प्रभू, या समयामध्ये राजा आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना जिवंत देवा आम्ही प्रार्थना करत आहोत. तुझं वचन आम्हा प्रत्येकांसाठी अनेक स्वरूपाच्या आशीर्वादाला, अनेक स्वरूपाच्या शांतीला, अनेक स्वरूपाच्या तुझ्या आनंदाला पवित्र परमेश्वर आमच्या जीवनामध्ये घेऊन येणारं आजचं वचन तू होऊ दे. प्रभूजी, ज्या व्यक्तींना, ज्या प्रियजनांना बापा या वचनाची गरज होती, प्रभूजी ती ओळखून पवित्र परमेश्वरा या वचनाला तो आज दिलेला आहे. आणि प्रभूजी आम्ही विश्वास करतो की हे वचन अनेकांसाठी बापा त्यांचं जीवन परिवर्तित करणारं असं वचन तू देव केलेलं आहेस. प्रभूजी, या वचनाच्या द्वारे प्रत्येकांचं जीवन तू परिवर्तित कर. प्रत्येकांना तुझी स्थिरता तू प्रदान कर बापा. तुझा अभिषेक प्रत्येकांच्या जीवनामध्ये ओसंडून वाहू दे राजा. ओसंडून तुझे आशीर्वाद वाहू दे राजा. ओसंडून तुझी शांती वाहू दे राजा. ओसंडून तुझा अनुग्रह प्रत्येकांच्या जीवनामध्ये वाहू दे. पवित्र परमेश्वरा, आमचं मन, आमचं अंतकरण, आमचं चित्त, आमचे विचार, आमचं शरीर आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. सर्वादय महिमा गौरव प्रभूजी केवळ तुला देतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. धन्यवाद येशू. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो प्रभूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे की आजच्या या उपवास प्रार्थना सभेमध्ये परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलेला आहे. सो आजच्या या समयामध्ये आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो असताना उपवास प्रार्थना या सभेमध्ये आम्ही प्रत्येक जण आहोत. आणि उपवास प्रार्थना ज्या ज्या वेळेस देवाच्या लोकांनी केलेली आहे त्या त्यावेळेस प्रभूने त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर जिवंत परमेश्वराने देव केलेलं आहे. आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही ज्या विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत फार महत्त्वपूर्ण हा विषय आहे. कारण हा विषय बऱ्याच वेळेस असं वाटतं की नवीन व्यक्तीलाच आवश्यक आहे. पण प्रियांनो, नवीन व्यक्तींबरोबर जे प्रभूमध्ये अनेक वर्षापासून आहे त्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा प्रियांनो या विषयाची फार गरज आहे. कारण जोपर्यंत हा विचार किंवा हा विषय जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रियांनो आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन प्रियांनो परमेश्वर आमच्या जीवनातून अपेक्षित करतो तोपर्यंत ते परिवर्तन आमच्या जीवनामध्ये मुळीच घडून येत नाही. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या वचनातून या ठिकाणामध्ये आम्ही ऐकत असताना प्रियांनो आजचा जो विषय आहे तो विषय फार महत्त्वपूर्ण असा विषय आहे. तो आहे पश्चाताप. हालेलुया. नवीन व्यक्तीला जो ख्रिस्ताकडे येतो त्यालाही पश्चातापाची गरज आहे. आणि जो प्रभूला आपला जिवंत देव तारणारा म्हणून ज्याने स्वीकारलेला आहे त्याला सुद्धा पश्चातापाची गरज आहे. कारण मनुष्य एकदा त्याला तारण मिळालं म्हणजे तो परत पाप करत नाही असं नाही. अनेक वेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टीचा दाखला मला पाहायला मिळेल, उदाहरणं मला पाहायला मिळतील की देवाचे लोक सुद्धा अनेक गोष्टीमध्ये ते चुकलेत आणि त्यांनी पश्चाताप केला, देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि त्या वेळामध्ये ते दीन झाले, लीन झाले आणि परमेश्वराने त्यांच्यावरती कृपा केली, परमेश्वराने त्यांच्यावरती दया केली. हालेलुया. म्हणून पश्चाताप हा केवळ नवीन व्यक्तीसाठीच नव्हे तर प्रियांनो जे अनेक वर्षांमध्ये, अनेक वर्षापासून प्रियांनो प्रभूवरती ते विश्वास करून आहे त्यांना सुद्धा प्रियांनो या पश्चातापाची गरज आहे. आणि जो व्यक्ती प्रियांनो पश्चाताप करतो त्याच्यावरती प्रभू त्याची कृपा केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सो सर्वप्रथम आम्ही समजून घेऊया की मूळ जे इब्री आणि युनानी भाषेमध्ये या पश्चाताप या शब्दाला काय म्हणलेलं आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी याचा वेगवेगळ्या स्वरूपाने दाखला किंवा वेगवेगळ्या स्वरूपाने प्रियांनो या शब्दाला मांडलेला आहे. आणि ती परिस्थिती, त्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणावरती गेल्यानंतर आम्हाला तो शब्द अधिक स्पष्ट होईल. सो पश्चाताप काय आहे, जो इब्री भाषेमध्ये आणि युनानी भाषेमध्ये या पश्चाताप शब्दाला काय म्हणलेला आहे. सो पहिला शब्द आहे नाचम. नाचम. सो
या शब्दाचा अर्थ आहे श्वास घेणे किंवा जोरात श्वास घेणे. याच्या संबंधित एक पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आम्ही वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 6 आणि वचन 6 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 6 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं, वाचूयात. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली आणि मनुष्याची निर्मिती केल्यानंतर मनुष्याच्या निर्मितीचा उद्देश हा होता की प्रत्येक मानव जातीने, प्रत्येक मनुष्याने परमेश्वराचा गौरव करावा, परमेश्वराची महिमा करावी, परमेश्वराची स्तुती करावी. परमेश्वरासमोर त्याने एकचित्त राहून परमेश्वरासमोर त्याने जगातल्या सर्व गोष्टी त्यागून त्याने परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये त्याने कायम राहावं, परमेश्वराचं भय त्याने आपल्या अंतःकरणामध्ये बाळगावं, ही परमेश्वराची इच्छा मनुष्यासाठी होती. पण पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी मला पाहायला मिळतात की ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली, मनुष्याची निर्मिती केल्यानंतर होऊन मनुष्याने प्रियांनो परमेश्वराच्या आज्ञा व्यतिरिक्त सैतानाची वाणी, सैतानाचे शब्द त्याला प्रिय वाटले आणि सैतानाच्या शब्दावरती त्याने विश्वास केला आणि मनुष्याने पाप केलं, मनुष्य पतन पावला आणि परमेश्वराच्या सानिध्यतेपासून तो दुरावला गेला, तो दूर झाला. आणि या गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली, या गोष्टीचा परमेश्वराला अनुताप झाला, अनुताप. आणि त्या अनुतापाच्या कारणाने वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. क्वचितच, कुठेच हा शब्द आम्हाला पाहायला मिळणार नाही, परमेश्वराला अनुताप होत नाही. पण एकाच ठिकाणी परमेश्वराला मनुष्याला निर्माण केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला किंवा खेद परमेश्वराला झाला, असं परमेश्वराचं वचन केवळ एका ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस मनुष्य प्रियांनो खेदित होतो, ज्यावेळेस मनुष्य प्रियांनो फार दुःखित होतो, त्यावेळामध्ये प्रियांनो तो फार आपल्या श्वासाला तो फार जोराने घ्यायला लागतो, बरोबर, अनुताप झाल्यानंतर. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराला मनुष्य निर्मित केल्याचा अनुताप झाला आणि याच कारणाने प्रियांनो या शब्दाला किंवा पश्चातापाला किंवा पस्ताव्याला परमेश्वराला या ठिकाणामध्ये जो नाचम हा शब्द आहे प्रियांनो, हा युनानी इब्री शब्द आहे आणि त्यानुसार परमेश्वराच्या या अनुतापाबद्दल प्रियांनो हा शब्द या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर आणखी एक शब्द आहे, जो दुसरा शब्द, जो इब्री युनानी शब्द आम्ही पाहत आहोत, तो शब्द आहे शुभ. शुभ. पहिले राजे वचन 8 आणि वचन 47 मध्ये, फर्स्ट किंग चॅप्टर 8 वर्स 47, पहिले राजे 8:47 वाचूयात. तर ज्या देशात त्यास पाडाव करून नेले, तेथे ते विचार करतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकांच्या देशात तुझकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहो, आम्ही दुराचरण केले आहे. प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा जो शुभ शब्द आहे, शुभ, या शब्दाचा अर्थ आहे मागे हटणे. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन फर्स्ट किंग चॅप्टर 8 वर्स 47, पहिले राजे अध्याय 8 आणि वचन 47 मध्ये की परमेश्वराचं वचन सांगतं की तर ज्या देशात त्यास पाडाव करून नेले, तेथे ते विचार करीतात आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकांच्या देशात तुझकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहे, आम्ही दुराचरण केले आहे. सो त्यांच्या मनामध्ये जो विचार आला, तो विचार काय आहे? मागे फिरण्याचा, मागे वळण्याचा तो विचार, जो त्यांना पापापासून परत मागे परमेश्वराकडे घेऊन येण्यासाठी येणारा जो विचार आहे, त्याला पश्चाताप म्हणलं जातं. हालेलुया. या गटाला, या लोकांना जो विचार त्यांच्या मनामध्ये आला, काय विचार आला की आम्ही काय केलं? आम्ही दुराचरण केलं, आम्ही परमेश्वराच्या समोर
कुटिलतेने आम्ही वागलो आणि आम्ही दुराचरण केलं. पियांनो, ही जी वृत्ती, हा जो विचार ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो, पियांनो, तो व्यक्ती पश्चातापाच्या अंतःकरणाला घेऊन परमेश्वरासमोर येतो. हालेलुया. आणि पश्चाताप केल्याशिवाय परमेश्वर कोणावरतीही दया करत नाही. ही स्पष्टता आहे वचनामध्ये. पश्चाताप होणं फार गरजेचं आहे. पश्चाताप जोपर्यंत मनुष्याने केला नाही तोपर्यंत परमेश्वराने दया केलेली नाही. आणि म्हणून पियांनो, या ठिकाणामध्ये हा इब्री किंवा युनानी शब्द आहे की शुभ. या शब्दाचा अर्थ आहे मागे हटणे. आणि या गटातील या लोकांनी पियांनो ते मागे हटले आपल्या पापापासून, आपल्या दुराचरणापासून, आपल्या वाईट गोष्टीकडनं, आपल्या पापापासून ते मागे हटले आणि त्या कारणाने परमेश्वराने त्यांच्यावरती कृपा केली. जरा जोरदार टाळ्या. हालेलुया. आणखी एक शब्द आहे, जो तिसरा शब्द आहे, त्या शब्द आहे नोचम. नोचम या शब्दाचा अर्थ आहे दया करणे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. होशेचं पुस्तक अध्याय 13 आणि वचन 14 मध्ये. होशे 13 आणि वचन 14 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे, या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. होशे 13 आणि वचन 14. अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धारीन काय, मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय. अरे मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवला लपला आहे. या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये हे वचन पाहत आहोत की अधोलोकांच्या तावडीतून मी त्यांना उद्धारील काय. म्हणजे उद्धार करणे म्हणजे दया करणं. आणि परमेश्वर जो दया करणारा देव आहे, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराला दयेचा सागर म्हणलेला आहे. हालेलुया. आणि दया करणं हे परमेश्वराचा एक सर्वात मोठा गुण आहे. सो परमेश्वराने जर दया करणं सोडलं तर काय होऊ शकतं, हा विचार आम्ही न केलेलाच बरा. हालेलुया. परमेश्वर हा दयेचा सागर आहे. परमेश्वर जो या सृष्टीच्या निर्मितीपासून प्रियानो त्याने दया दया आणि दयाच केलेली आहे. आणि याचा अर्थ हा होत नाही की परमेश्वर दया करतो म्हणजे मनुष्याने पापच करत राहावं. हालेलुया. त्या प्रत्येक गोष्टीला एक सीमा आहे. जसं पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली आणि परमेश्वराला अनुताप झाला. तोपर्यंत त्या कालापर्यंत परमेश्वराने काही शेकडो वर्षापर्यंत मनुष्याचा पियानो त्या सर्व गोष्टीला त्याने सहन केलं आणि नंतरहून मनुष्याचा जे पाप आहे ते फार भयंकर वाढलं असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि त्या कारणाने परमेश्वराने सर्व सृष्टीला, सर्व मनुष्य जातीला संपवण्यासाठी परमेश्वराने एक योजना केली. ती योजना मी पाहतो की परमेश्वराने आकाशातून आणि पृथ्वीतून प्रियांनो 40 दिवस आणि 40 रात्र संपूर्ण पाणीच पाणी या संपूर्ण पृथ्वीवरती झालं. आणि सर्व मनुष्य जातीला परमेश्वराने पाण्याच्या द्वारे प्रियांनो मनुष्याचा नाश परमेश्वराने केला. जर तो दया करणारा आहे तो क्रोध करणारा सुद्धा आहे. त्याच्या दोन्ही बाजू आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. पण या ठिकाणामध्ये आम्ही पश्चाताप या शब्दाला आम्ही समजून घेत असताना या ठिकाणामध्ये की जो नोचम शब्द आहे, युनानी इब्री शब्द आहे, म्हणजे दया करणं. आणि या दया करण्याला परमेश्वर या ठिकाणामध्ये म्हणत आहे की लोकांच्या तावडीतून मी त्यांना, अधोलोकांच्या तावडीतून मी त्यांना उद्धारील काय. परमेश्वर उद्धारणारा आहे. परमेश्वर दया करणारा आहे. परमेश्वराने आमच्यावरती दया केलेली आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने आमच्यावरती कृपा केलेली आहे. सो दया त्याने आमच्यावरती केली, कृपा आमच्यावरती त्याने केली, अनुग्रह त्याने आमच्यावरती केलेली आहे. आणि म्हणून पियांनो आम्ही प्रत्येक जण तारल्या गेलेलो आहोत. ज्यांच्यावरती पियांनो हा अनुग्रह झालेला नाही, ज्या व्यक्तीवरती परमेश्वराची दया झालेली नाही, पियांनो त्या व्यक्तीच्या वाटेला अधोलोक आहे. हालेलुया. आणि म्हणून पियांनो अनेक वेळेस हा अनुभव सुद्धा आमच्या जीवनामध्ये येतो की आम्ही अनेक जणांना पियांनो सांगतो की परमेश्वर तुमच्यावरती दया करतो, परमेश्वर तुमच्यावरती कृपा करतो, परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या उद्धारासाठी त्यांनी या जगामध्ये पाठविला. पण पियांनो असे लोक असतात की ते अनेक वेळेस ऐकून सुद्धा पियांनो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. हालेलुया. आम्हाला आमचं काम करायचंय, प्रभू त्याचं काम करेल.
पण प्रियांनो, ज्यांच्यापर्यंत ही सुवार्ता आली, जर त्यांनी ती सुवार्ता स्वीकारली नाही, त्या सुवार्तेवरती त्यांनी विश्वास केला नाही, तर प्रियांनो, त्या लोकांसाठी अधोलोकाचा जो डोह आहे, जो नरक आहे, ती अग्नी आहे, प्रियांनो, त्यांच्या वाटेला नक्की आहे. पण परमेश्वराने आमच्यावरती कृपा केलेली आहे, परमेश्वराने आमच्यावरती दया केलेली आहे. ती दया याच कारणाने की परमेश्वर दया करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच प्रकारे प्रियांनो, आणखी एक शब्द आहे पश्चातापाला. तो शब्द आहे निचुम. निचुम, हृदय बदलणे, अंतकरण बदलणे. होशे अध्याय 11 आणि वचन 8 मध्ये. होशे 11 वचन 8 वाचूयात. हे एफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईल? हे इस्रायला, मी तुला कसे बहुकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोईमासारखे करू काय? माझे हृदय खवळलेले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वर स्वतः आपल्या लोकांच्या कळवळाबद्दल तो बोलत आहे. एकाच ठिकाणी मी पाहतो की परमेश्वराला मनुष्य निर्मितीचा अनुताप त्याला झाला, त्याला त्या गोष्टीचा पस्तावा झाला, आणि त्या कारणाने परमेश्वर कदापि पस्तावा तो करत नाही. त्याची योजना ही प्रत्येक स्वरूपाने सिद्धी जाणारी आहे. पण प्रियांनो, परमेश्वराला सुरुवातीलाच देवाचं वचन स्पष्टतेने सांगतं की तो सुरुवातीला शेवट कळवितो. त्याला माहिती आहे की या व्यक्तीचा, या गोष्टीचा, या निर्मितीचा शेवट काय आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वर या वचनाबद्दल की जो पश्चाताप करण्यासंदर्भात अनेक त्याच्या लोकांना, अनुयायांना प्रियांनो, तो संधी उपलब्ध करून देत असतो. तो संधी ज्या ज्या वेळेस देतो प्रियांनो, त्या संधीला त्या व्यक्तीने स्वीकारून प्रियांनो त्याने पश्चाताप जर केला तर नक्की परमेश्वर त्याच्यावरती दया करतो. पण या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की होशेच्या पुस्तकामध्ये की परमेश्वराचा जो कळवळा आहे, तो कळवळा, माझे हृदय खवळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. परमेश्वराच्या हृदयाला प्रियांनो, परमेश्वर कायम त्याला त्याच्या लोकांबद्दलचा कळवळा येणारा तो परमेश्वर आहे. आणि त्या कळवळेच्या कारणानेच परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या पापातून मुक्तता देण्यासाठी, आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने त्या वधस्तंभावरती अर्पिलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने मला प्रत्येकांना पापातून मोकळीकता दिलेली आहे. ही परमेश्वराची कृपा आमच्यावरती आहे. त्याचं हृदय प्रियांनो त्याने आमच्यासाठी त्याने बदललं. अनेक वेळेस आम्ही पाहतो की ज्या ज्या वेळेस प्रियांनो मोशे परमेश्वराकडे प्रार्थना करायचा, त्यावेळेस परमेश्वराचा राग शांत होत होता. पण ज्या स्वरूपाने मला पाहायला मिळतं की एका वेळेस एक घटना अशी घडते की त्या ठिकाणामध्ये परमेश्वर म्हणतो की मी आता अग्नीच्या द्वारे या सर्व लोकांना मी भस्म करतो, मी मारून टाकतो. परमेश्वराकडे प्रियांनो त्या वेळामध्ये मोशेने जी प्रार्थना केली की परमेश्वरा तू दयाळू देव आहे, तू तुझ्या करुणेने या लोकांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे, दास्यग्रहातून त्यांना तू बाहेर काढलंस, तू दयेने भरलेला देव आहेस. लोकांनी असं म्हणावं की तू त्यांना रानावनामध्ये आणून या सर्व लोकांचा तू समूळ नाश केलास, असं लोकांनी म्हणता कामा नये. म्हणून परमेश्वरा तू जो कृपाळू देव आहेस, तू जो दयाळू देव आहेस, त्या परमेश्वराला त्या गोष्टीची त्याने आठवण करून दिली आणि परमेश्वराची कृपा पुन्हा एकदा प्रियांनो इस्रायल लोकांवरती त्या रानावनामध्ये परमेश्वराने केली. कारण तो परमेश्वर दयेने भरलेला देव आहे, तो परमेश्वर कृपेने भरलेला देव आहे. त्याचं हृदय अनेक वेळेस प्रियांनो देवाच्या लोकांनी परमेश्वराचं हृदय बदललं, पण तो पश्चाताप करणारा नाहीये. त्याला सर्व योजना माहिती आहे. पश्चाताप मनुष्याला करायचा आहे, पश्चाताप मनुष्याला आपल्या जीवनामध्ये करायचा, आपल्या पापापासून त्यांना मागे फिरायचं. आणि जो व्यक्ती परमेश्वरासमोर प्रियांनो पश्चाताप करतो, आपलं हृदय बदलतो, परमेश्वर त्याच्यावरती कृपा करतो. दया केल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. आणखी एक 5वा शब्द आहे या पश्चाताप शब्दाला म्हणलेला आहे मेटानोइयो. हा इब्री आणि युनानी शब्द आहे. मेटानोइयो की याचा अर्थ होतो की अधिक नैतिकतेने आपलं मन बदलणे, पापाविषयी नीती बदलणे. पापाविषयीची जी नीती आहे म्हणजे पाप करून सोडणं किंवा पापाबद्दलचं जे विचारधारणा आहे ती विचारधारणा पूर्णपणे बदलणं.
एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं लूक वर्तमान अध्याय 13 आणि वचन 3 मध्ये. लुका चॅप्टर 13 वर्स 3 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे. वचन आम्ही वाचूयात. लुका चॅप्टर 13 वर्स 3. लूक 13:3. मी तुम्हास सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना, आपल्या लोकांना त्याने या गोष्टीची स्पष्टता दिली, त्या वेळेस प्रियांनो प्रभूची इच्छा हीच होती की कोणाचाही नाश होऊ नये. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं, मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. जो आपल्या जीवनामध्ये नैतिकतेबद्दल आपलं मन बदलत नाही. काही जणांची वृत्ती हीच असते की तो व्यक्ती पाप करत राहतो. त्याची जी विचारधारणा आहे ती विचारधारणा तो बदलायलाच तयार राहत नाही. त्याच्या मनामध्ये येणारे जे विचार आहे, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या विचारामध्ये येणारे जे विचार आहे ते पापाचे विचार असतात. तो सातत्याने पाप कसं करता येईल, तो सातत्याने आपली वृत्ती या स्वरूपाने ठेवतो की मी माझ्या जीवनामध्ये पापाच्या गोष्टी कशा करेल. हालेलुया. प्रियांनो, पापाच्या अनेक गोष्टी असतात. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की पाप काय आहे आणि पापाबद्दल काय गोष्टी नमूद केलेल्या आहे. पाप म्हणजे काय, पाप म्हणजे काय, पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही नवीन करारामध्ये जर वाचलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते त्याचं पाप आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनेक स्वरूपाने पाप करतो, पण प्रियांनो ज्या वेळेस तो आपलं मन नैतिकतेसाठी तयार करतो, नैतिकतेसाठी आपलं मन तो बदलतो आणि पापाविषयी असलेली त्याची विचारधारणा पूर्णपणे बदलून त्याची विचारधारणा प्रभूच्या भजनी लागणं, प्रभूची प्रार्थना करणं, त्याच्या भयामध्ये राहणं, त्याच्या विश्वासामध्ये राहणं, त्याच्या वचनामध्ये वाढणं, या गोष्टीसाठी त्याचं मन ज्यावेळेस तो तयार करतो प्रियांनो, आपली विचारधारणा पूर्णपणे पापापासून सोडून प्रभूसाठी तयार करतो प्रियांनो, त्यावेळेस प्रभू त्याच्यावरती कृपा करतो. नसता प्रियांनो देवाचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं त्याचा काय होतो, त्यांच्या सारखाच नाश होईल असं प्रभू येशूने स्वतः ही गोष्ट स्पष्ट केली. जर पश्चाताप केला नाही तर नाश निश्चित आहे आणि कोणालाच असं वाटत नाही की त्याचा नाश व्हावा. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला सुद्धा हीच इच्छा असते की माझा नाश होऊ नये. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की मी एकदम सेफ असावं. होऊ शकतं का? पश्चाताप नाही केला तर प्रियांनो त्या व्यक्तीला सेफ बाजू मुळीच नाहीये. जर त्याने पश्चाताप केला तरच प्रियांनो त्याला सेफ त्याची बाजू आहे. सो आणखी एक आम्ही पाहूया. हा 6वा शब्द आहे पश्चातापा संदर्भात, मेटामेलोमाई. पापाच्या परिणामाविषयी खेदित होणे. शब्द आहे मेटामेलोमाई. मग त्याच पुस्तक याचा अध्याय 27 आणि वचन 3 मध्ये या ठिकाणामध्ये प्रियांनो हा भाग आम्हाला प्रत्येकांना बऱ्याच प्रकारे माहिती आहे. हा व्यक्ती सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेस माहिती आहे. वाचूयात. मत्ती 27:3, मॅथ्यू चॅप्टर 27 वर्स 3. तेव्हा तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला. ओके. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की जो यहुदा इस्कारियोत आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता. 12 शिष्यांमध्ये सुद्धा याची निवड होती, पण याची निवड, याचं पाचारण हा विसरला. का माहिती आहे? कारण त्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव त्याने आपलं मन मेटानोइयो या शब्दानुसार प्रियांनो आपलं पापाविषयीची जी नैतिकता आहे किंवा पापाविषयीची जी नीती आहे, विचारधारणा आहे, ती त्याने बदललेली नव्हती. प्रभू येशू सोबत तो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचं जाणं येणं, खाणं पिणं, बसणं उठणं निजणं या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आहे, पण जी विचारधारणा आहे ती विचारधारणा त्याची बदललेली नाहीये. हालेलुया, हालेलुया.
ही विचारधारणा बदलली नाही. त्या कारणाने तो 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असताना सुद्धा त्याची जी नीती आहे, त्याची जी विचारधारणा आहे, जी अगोदर होती तीच विचारधारणा घेऊन तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिला. आजच्या वेळामध्ये सुद्धा अनेक लोकप्रियांनो या विचारधारणेमध्येच राहतात. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतात आणि एकीकडे पापाविषयीची जी नीती आहे, पापाविषयीची जी विचारधारणा आहे, पापाविषयीची जी चालना आहे प्रियानो, ती सोडायला तयार राहत नाही. प्रभू कशी दया करेल? त्याच्यासाठी राखून ठेवलेला जो नाश आहे, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा त्यांच्यासारखा नाश होईल. या ठिकाणामध्ये जो यहूदा इस्कारियोत आहे, यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासंदर्भात जे मुख्य याजक आहे यांच्या बरोबर एक डील त्याने केली होती की मी त्याचं चुंबन घेईल आणि तुम्हाला ती खून आहे आणि ज्याचा मी चुंबन घेईल त्याला तुम्ही जाऊन पकडायचं. कारण प्रभू येशू ख्रिस्तासारखे अनेक जण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत ते सुद्धा असतील, पण खरी ओळख करून देण्यासाठी त्याने सांगितलं ज्या व्यक्तीचं मी चुंबन घेईल त्या व्यक्तीला तुम्ही जाऊन पकडा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या प्रकारे दाढी असेल किंवा ज्या प्रकारचे प्रभू येशू ख्रिस्ताचे कपडे असतील त्या स्वरूपाचे येशूच्या शिष्यांचे सुद्धा प्रियानो कपडे असू शकतील. जो हुलिया आहे तो प्रभू येशू ख्रिस्तासारखा शिष्यांचा सुद्धा असू शकतो. आणि शिपायांना जे अधिकारी आहे त्यांना सुद्धा या गोष्टीचं प्रमाण पटावं की जो खरा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यासाठी त्याने जाऊन चुंबन घेतलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जाऊन त्याने पकडून दिलं. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये एक गोष्ट आम्हाला लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर राहून त्याने आपला स्वभाव, आपली विचारधारणा त्याने बदलली नाही, आपली नीती त्याने बदलली नाही. आणि जो व्यक्ती आपली नीती बदलत नाही त्याच्यासाठी राखून ठेवलेला जो नाश आहे, जो अधोलोकांचा जो कुंड आहे, अग्नीचा जो कुंड आहे, तो त्याच्या वाटेला नक्कीच मिळेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं, प्रभू म्हणतो की माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञानाभावी. ज्या लोकांना तहान आणि भूक आहे प्रभूच्या वचनाबद्दलची, ते व्यक्ती प्रियानो कायम प्रभूच्या वचनाला जाणून घेण्यासाठी सखोलतेने प्रियानो उपवास करतात, प्रार्थना करतात, प्रभूचं वचन वाचतात, अनेक वेळेस देवाचं वचन ऐकतात, मनन करतात, प्रभूकडे मागतात. प्रियानो त्या व्यक्तींना प्रभू त्याच्या वचनाचा उलगडा करून देतो. प्रियानो प्रभूवरती विश्वास करणं इतकी गोष्ट सफिशियंट नाहीये. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही येशूवरती विश्वास केला, माझं तारण झालं, बस ती आमची सुरुवात आहे. सुरुवात झाल्यानंतर आता आम्हाला स्वतःला आत्मिकरित्या तयार करायचंय. हालेलुया. आत्मिकरित्या जर आम्ही तयार झालो नाही तर प्रियानो आम्ही त्या प्रभू बरोबर घेतल्या जाणार नाही. ज्या प्रकारे प्रियानो एक वधू स्वतःला तयार करते, त्या प्रकारे प्रियानो आम्ही प्रत्येक जण प्रभूची वधू आहोत आणि त्या स्वरूपाने आम्हाला स्वतःला आत्मिकरित्या सजणं, स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही स्वतःला तयार केलं नाही तर प्रभू बरोबर आम्ही घेतल्या जाणार नाही. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की त्या 5 शहाण्या कुमारिका की त्यांनी त्यांचे दिवे ज्वलंत ठेवले आणि त्यांच्या कुप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी तेल घेतलं. सो जो व्यक्ती आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल तत्पर असतो, आध्यात्मिक जीवनाबद्दल जागरूक राहतो आणि जो आपली मानसिकता, जो पापाबद्दलची जी नीती विचारधारणा आहे तो बदलून प्रभूविषयीची त्याची विचारधारणा पूर्णपणे तो स्वीकारतो, त्याच्या जीवनामध्ये बदल घडत जातो. हालेलुया. एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की मनुष्याला आपला मार्ग सरळ वाटतो. हालेलुया. त्याला जे तो जगतो त्याला वाटतं की मी कधी चुकीचं वागत नाही, चुकीचं मी बोलत नाही, चुकीचं मी जगत नाही. प्रभू त्याला त्याच्या वचनातून या प्रत्येक गोष्टीची स्पष्टता देतो की तो मनुष्य कोणत्या ठिकाणी चुकतो. त्यासाठी त्याला वचन वाचावं लागेल, मनन करावं लागेल, परमेश्वराच्या वचनातून त्याला शिकावं लागेल, त्याच वेळेस त्या गोष्टी त्याला स्पष्ट होतील. हालेलुया. यहूदा इस्कारियोत की त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याची विचारधारणा त्याने बदललेली नव्हती. त्याने त्या पापाबद्दल, त्या पापाचा जो परिणाम त्याच्या जीवनामध्ये होणार आहे या गोष्टीचा त्याने खेद केव्हा केला? त्याने खेद केव्हा केला? त्याने पस्तावा केव्हा केला? त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिल्यानंतर, त्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर. वचन या ठिकाणी स्पष्टतेने सांगतं. वचन 3 परत एकदा वाचूया.
तेव्हा तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलं आणि त्या वेळामध्ये यहुदा इस्कारियोतला त्या वेळामध्ये पस्तावा झाला. हा पस्तावा होऊन उपयोग होता का? नाही. ज्या वेळेस वेळ आहे त्या वेळामध्येच पस्तावा, पश्चाताप होणं गरजेचं आहे. आणि ती वेळ निघून गेल्यानंतरहून प्रियांनो जर पस्तावा, पश्चाताप होतो तर त्याचा काही एक उपयोग होत नाही. यहुदा इस्करियोतने या जगाच्या निर्मात्याला प्रियांनो धरून दिलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने धरून दिलं होतं. जो तारणारा आहे त्याला धरून देण्यात त्याने दिलं होतं. ती परमेश्वराची इच्छा आणि योजना होतीच. ती कदाचित दुसऱ्या योजनेने ती परमेश्वराने सिद्धीसी नेली असती. पण प्रियांनो एक व्यक्ती जो या गोष्टीसाठी कारणीभूत ठरला, प्रियांनो त्याचा शेवट फार भयंकर आहे. त्याला पस्तावा झाला आणि पस्तावा झाल्यानंतर आम्ही पाहतो की ते 30 रुपये त्याने त्या याजकांना, मुख्य याजकांना त्याने नेऊन दिले, त्या वडिलांना त्याने नेऊन दिले आणि त्या वेळामध्ये मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे हे म्हणाले. त्याचे आम्हास काय, तुझे तूच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. हालेलुया. हा पस्तावा, पश्चाताप होऊन काय उपयोग? जी वेळ आहे त्या वेळामध्येच ती गोष्ट होणं गरजेचे आहे. जर त्याने कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला अगोदरच आपलं जीवन समर्पित केलं असतं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची निवड केली त्या 12 शिष्यांबरोबर, त्याच वेळेस त्याचं मोठं परिवर्तन झालं असतं. त्याच वेळेस त्याने त्या 12 प्रेषितांनी ज्या स्वरूपाने मोठं कार्य या जगभरामध्ये केलं, पण त्याच स्वरूपाने हा यहुदा इस्कारियोत सुद्धा कारणीभूत ठरला असता. त्याला सुद्धा मोठा वाटा मिळाला असता. त्याला सुद्धा प्रभू बरोबर ते आसन प्रियांनो त्या स्वर्गामध्ये त्याला मिळालं असतं 12 जे प्रेषित आहे त्यांच्या बरोबर. प्रियांनो हा यहुदा इस्कारियोत आम्हाला शिकून जातो त्याच्या जीवनातून की योग्य वेळेमध्ये आमचं जीवन आम्ही प्रभूला समर्पित करणं आणि पापाविषयीची जी विचारधारणा आहे, पापाविषयीची जी नीती आहे, पापाविषयीची जी विचारधारणा आहे ती बदलून प्रभूला पूर्णपणे समर्पित होणं, पश्चातापी होणं फार गरजेचं आहे. हालेलुया. नंतरहून पस्तावा होणं, नंतरहून पश्चाताप होणं काही एक उपयोगाचं नाही आहे. यहुदा इस्कारियोतला प्रियांनो फार पश्चाताप त्याला झाला असेल, पस्तावा त्याला झाला असेल, परंतु तोपर्यंत काही एक उपयोग झाला नाही. त्याने जाऊन नंतरहून गळफास घेतला. पण एक भाग हा सुद्धा बनतो की हा परमेश्वराच्या योजनेचा एक भाग आहे. काय वाटतं यहुदाला काय मिळालं असेल किंवा काय मिळेल? त्याला मोबदला काय मिळाला पाहिजे? तो परमेश्वराच्या योजनेचाच एक भाग आहे. त्याला वाटा काय मिळाला पाहिजे? स्वर्ग की नरक? त्याचा शेवट आम्ही पाहतो. वचन वाचा. जे वचन आम्ही वाचलं मत्ती 27 आणि वचन 3, त्यानंतर वचन 4 वाचा. 27:4. मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे ते म्हणाले, त्याचे आम्हास काय, तुझे तूच पाहून घे. 5. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. काय घेतला? आणि जो आत्महत्या करतो त्याच्या वाटेला स्वर्ग कदापि नाही, कधीच नाही आहे. कारण वचन स्पष्टतेने सांगतं की जीवन मौल्यवान आहे. अनेक वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये, विचारामध्ये या गोष्टी येतात की मी जाऊन आत्महत्या करू. पण प्रियांनो, जो व्यक्ती किती जरी नीतिमान जगला, कितीही त्याला त्रास झाला आणि किती त्याने आपल्या जीवनामध्ये तो ख्रिस्ताचं जीवन तो जगला, पण जर त्याने आत्महत्या केली तर त्या व्यक्तीला स्वर्गाचं राज्य मुळीच नाहीये. त्याच्या वाटेला प्रभूने ठेवलेलं तो अग्नी आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूकडे ज्या वेळेस जो व्यक्ती पश्चातापी अंतःकरणाने येतो, प्रभू त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. म्हणून हा विचार आमच्या जीवनामध्ये कधी येता कामा नाही. हालेलुया. कधीच हा विचार येता कामा नाही.
की मी माझ्या जीवनाचं बरं वाईट करेल. जीवन आमचं नाहीये, जीवन देणारा तो प्रभू आहे. हालेलुया. जीवनाचा निर्माण करता तो आहे, देता तो आहे, आणि जर त्याने आम्हाला हे जीवन दिलेलं आहे तर ते आम्ही जगायचेच आहे. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आम्ही कोणत्याही ठिकाणी कसंही असू प्रियांनो, प्रत्येक वेळेस तो आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये हा पश्चाताप नंतरहून, पस्तावा नंतरहून काही उपयोग नाही. आम्ही पापाबद्दलची जी नीती आहे, पापाबद्दलची जी विचारधारणा आहे, ती आम्ही बदलणं गरजेचं आहे. पाप करणं सोडून देणं गरजेचं. आम्ही पाहतो की यहूदा इस्कारियोत काय करत होता माहिती? त्याचं पाप काय होतं? हालेलुया. चोरी करण्याची त्याची अगोदरपासूनची जी वृत्ती आहे ती त्याने सोडलेली नव्हती. हे पाप करणं त्याने सोडलेलं नव्हतं. जे मिळायचं त्यातून तो काही भाग घेऊन आपल्या थैलीमध्ये, त्या डब्बीमध्ये तो ठेवत होता. हालेलुया. हालेलुया. ही विचारधारणा बदलणं फार गरजेचे आहे. योग्य वेळामध्ये, योग्य समयामध्ये, समय आहे तोपर्यंतच. 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो राहिला. अनेक वेळेस त्याने अनेक गोष्टी पाहिल्या. अनेक लोकांनी प्रभूकडे येऊन पियानो पश्चातापित झाले आणि त्यांनी आपला स्वभाव बदलला. हालेलुया. जक्कईला त्याने पाहिलं नसेल का? पाहिलं. पाप करणारी स्त्री, तिला त्याने पाहिलं नसेल का? पाहिलं. त्यांच्यावरती पश्चाताप त्यांनी केला आणि आपलं जीवन त्यांनी बदललं. आपली विचारधारणा त्यांनी पापाबद्दलची बदलली. आपला स्वभाव त्यांनी बदलला आणि परमेश्वराने, प्रभूने त्यांच्यावरती कृपा केली. वेळ आहे त्या वेळामध्येच ती गोष्ट होणं फार गरजेचे आहे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापी होणं, पस्तावा करणं काही एक उपयोगाचं ठरणार नाही. आणखी 7वा शब्द. हा 7वा शब्द आहे मेटानोइया. मेटानोइया या शब्दाचा अर्थ आहे पापाविषयी मन आणि नीती वास्तविक परिवर्तन करून घेणं. वचन आम्ही वाचूया. मत्तई 3रा अध्याय आणि वचन 8 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 3 वर्स 8 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? आम्ही वचन वाचूया. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. ओके. पश्चातापास योग्य असे फळ द्या. पश्चाताप केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य फळ येणं गरजेचं आहे. हालेलुया. अनेक ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्या वेळेस लोक आले, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पाप करणाऱ्या स्त्रीला ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आलं, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक शब्दही नाही काढला. प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की त्याने जमिनीवरती लिहिलं की ज्याने आतापर्यंत पाप केलं नाही त्याने पहिला दगड त्याने मारावा. आणि हे सर्व वाचल्यानंतर त्या ठिकाणी कोणीच थांबलं नाही. सर्व लोक निघून गेले, पण त्या ठिकाणी फक्त एकच व्यक्ती होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याने जन्मापासून पाप केलं नाही. तो त्या ठिकाणी होता, त्याला अधिकार होता दगड मारण्याचा, पण त्याने सुद्धा दगड मारला नाही. हालेलुया. हालेलुया. जो शुद्ध होता, जो पवित्र होता, ज्याच्या ठाई पवित्रता होती, त्याने सुद्धा दोष लावला नाही. त्याने सुद्धा त्या स्त्रीला म्हणलं, येथून पुढे पाप करू नको. पश्चातापास योग्य फळ देणं गरजेचं आहे. आणि आम्ही पाहतो की पुढे पवित्र शास्त्रामध्ये की जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायांना सुगंधी द्रव्य लावते, ती स्त्री कोण आहे? ती पापीच स्त्री आहे, की जी आपली अश्रू ढाळून प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय ती त्या आसवांनी ती धुते आणि नंतर आपल्या केसांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय पुसते आणि नंतर होऊन त्या पायांना अगदी मौल्यवान, फार मौल्यवान तेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायांना ते लावते. सुप्रियांनो, योग्य फळ देणं फार गरजेचं आहे. पश्चातापाला ती कृती फार गरजेची ठरते. एकीकडे पश्चाताप केला, पश्चाताप केल्यानंतर परत त्याच गोष्टीकडे जर मनुष्य वळला तर पियांनो पहिल्यापेक्षा अधिक त्याचं वाईट होतं. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की ज्या वेळेस मनुष्य आपलं जीवन परिवर्तित करून घेतो पियांनो, त्याने त्याच्या जीवनामध्ये योग्य फळ देणं
गरजेचा आहे. अगोदर तो पाप करत होता, अगोदर तो द्वेष करत होता, अगोदर तो घृणा करत होता, अगोदर तो हेवा करत होता, पण आता त्याच्या जीवनामध्ये त्याने पश्चाताप केला, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन त्याने घडविलं. आता त्याने प्रेम करणं गरजेचं आहे, आता त्याने कळवळा करणं गरजेचं आहे, आता त्याने दया करणं गरजेचं आहे, आता त्याने आपुलकी करणं गरजेचं आहे. आता त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन होणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की आत्मेची फळं काय आहेत, वाचूयात गलतीकराच्या त्या पत्रामध्ये की त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं की गलतीकराच्या या पत्रामध्ये अध्याय 5 आणि वचन 22 पासून जर पुढे वाचलं तर या ठिकाणामध्ये आम्हाला या गोष्टी लक्षात येतील. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. या गोष्टी काय आहेत की आमच्या जीवनामध्ये ही आत्म्याची फळं येणं गरजेचं आहे, योग्य फळं येणं गरजेचं आहे. जर ही फळं आमच्या जीवनामध्ये आली नाही, त्याच काट्या कुसळ्याच्याच गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आल्या, द्वेष करणं आलं, राग करणं आलं, मतभेद करणं आलं आणि अशुद्धपणा आलं, जार कर्म, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग करणं आलं, तट करणं आलं, फुटी करणं आलं, पक्षभेद करणं आलं, हेवा दारूबाजी करणं आणि रंगेलपणा या गोष्टी करणं जर आलं तर पियानो योग्य फळ आलं का पश्चातापाला? हालेलुया. पश्चातापाला योग्य फळ जर आलं नाही तर पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्टतेने सांगितली की तू पश्चाताप केलेला आहे, आता पुन्हा पाप करू नको. जर पुन्हा पाप करशील तर तुझं पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. बोले येशू मसीह की हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनातून अनेक वेळेस त्याच्या लोकांना त्याने अलर्ट केलेला आहे, जागृत केलेलं आहे. कशासाठी माहिती आहे की त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा त्या समस्या ज्या होत्या त्यापेक्षा अधिक भयंकर समस्या येता कामा नये म्हणून प्रभूने अनेक वेळेस त्याच्या लोकांना अलर्ट केलेलं आहे, जागृत केलेलं आहे. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील जो दुरात्मा आहे तो दुरात्मा निघून गेल्यानंतर त्याने सहभागितेमध्ये, त्याने सानिध्यतेमध्ये राहणं गरजेचं आहे. जर तो सहभागितेमध्ये, तो प्रार्थनेमध्ये, तो विश्वासामध्ये राहिला नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने हीच गोष्ट स्पष्ट केलेली आहे की तो दुरात्मा जाऊन काय करतो, आणखी 7 दुरात्मे आपल्या बरोबर घेऊन येतो. का माहितीये? कारण त्याचं जीवन इतकं शुद्ध झालेलं असतं, इतकं पवित्र झालेलं असतं, ती भूमी, ती जागा इतकी पवित्र झालेली असते, शुद्ध झालेली असते, ती त्या ठिकाणी आणखी चांगली राहण्याची जागा बनते. समजून घ्या. म्हणून आम्ही फार अलर्ट राहणं गरजेचं आहे. योग्य फळ आमच्या जीवनामध्ये येणं आवश्यक आहे. पश्चातापाला योग्य फळ येणं गरजेचं आहे. पश्चातापाला योग्य फळ काय पाहिजे? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता नसता जर आम्ही पश्चातापाला योग्य फळ दिलं नाही, हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्ताने हे स्पष्ट केलेलं आहे की तुमचं त्यापेक्षा अधिक वाईट होईल. आणि प्रभूची इच्छा नाही की आमचं वाईट व्हावं. आम्ही पश्चातापाबद्दल पाहत आहोत. हा पश्चातापाचा शब्द आम्ही पाहिला की मेटा नोइया जो 8वा शब्द आहे तो आम्ही पाहूया. पश्चातापा संदर्भात या शब्दाला दिलेला आहे. जो मूळ शब्द इब्री आणि युनानी शब्द आम्ही पाहत आहोत. मेलेटोस या शब्दाचा अर्थ आहे अनुताप होणं किंवा अटळ असणं. एक ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, रोमकरासपत्र याचा अध्याय 11 आणि वचन 29 मध्ये, रोमन चॅप्टर 11 वर्स 29 या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या वचनातून आम्ही पाहत असताना जो पौल आहे, पौल या वचनातून जी गोष्ट नमूद करत आहे, रोमकरासपत्र अध्याय 11 वचन 29 वाचूयात. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. हालेलुया. स्पष्ट आहे. परत एकदा वाचूयात. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. हालेलुया. याचे उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की परमेश्वर आपल्या कृपादानाचा आणि पाचारणाचा परमेश्वराला कदाही अनुताप त्याला होत नाही, त्या गोष्टीचा त्याला पस्तावा होत नाही.
परमेश्वर कृपा करणारा आहे, परमेश्वर दया करणारा आहे, परमेश्वर अनुग्रहकारी परमेश्वर आहे. आणि या गोष्टीचा, त्याच्या कृपाचा, त्याच्या पाचारणाचा परमेश्वराला कदापिही अनुताप होत नाही. त्याला त्या गोष्टीचा पस्तावा, पश्चाताप होत नाही. याची उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात की देवाच्या लोकांना ज्या वेळेस परमेश्वराने निवडल्यानंतर आम्ही पाहतो की त्यांनी अनेक वेळेस चुकाही केल्या. चुका केल्यानंतर ज्या वेळेस ते पश्चातापी झाले, परमेश्वराने त्यांच्यावरती कृपा केली आणि त्या कृपेनंतरहून त्यांनी ते काम न थांबवता ते काम त्यांनी पुढे पुढे आणि पुढे करत गेले. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराला कदापिही आपल्या कृपा आणि त्याच्या दयेबद्दलचा, पाचारणाबद्दलचा कदापि परमेश्वराला अनुताप होत नाही. परमेश्वर हा कृपाळूच देव आहे. पण मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांनी जी दिलेली संधी आहे की प्रत्येक मनुष्याने पश्चातापी व्हावं, प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये पश्चातापी होऊन आपल्या जीवनामध्ये त्या पश्चातापाला योग्य फळ देणं फार गरजेचं आहे. जर त्यांनी योग्य फळ दिलं नाही तर प्रभू येशू ख्रिस्तानेच ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की तुमचा त्यांच्यासारखा नाश होईल. आणि प्रभूची इच्छा नाही की देवाच्या कुठल्याही निवडलेल्या लोकांचा नाश व्हावा. हालेलुया. पश्चातापाला योग्य फळ काय काय येऊ शकतात? काय वाटतं? पश्चातापाला योग्य फळ काय यायला पाहिजे? ओके, ते आम्ही वाचलेत. आणखी काय त्याच्याबरोबर काय पाहिजे? कुठल्या गोष्टी त्याच्या जोडीला पाहिजे? पश्चातापाला योग्य फळ काय यायला पाहिजे? काय काय यायला पाहिजे? आणखी प्रीती आहे, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, ममता, सौम्यता, इंद्रिय दमन, या गोष्टी आम्ही पाहिल्या. आणखी त्याच्या जोडीला काय गोष्टी पाहिजेत पश्चातापाला योग्य फळ? यस यस, प्रार्थना करणं आहे, वचन वाचणं, आणखी प्रभूची स्तुती आराधना करणं, आणखी ओके, जे आत्मे नाशाकडे चालले त्या आत्म्यांना प्रभूकडे घेऊन येणं, आणखी आणखी काय वाटतं? आणखी काय पश्चातापास योग्य फळ आम्ही द्यायला पाहिजे? हालेलुया. प्रियांनो, आम्ही या आत्म्याच्या फळापर्यंत केव्हा पोहोचतो माहिती? ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये सहभागिता राहते, ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये राहतो, ज्या वेळेस आम्ही उपवासामध्ये राहतो, ज्या वेळेस प्रभूचं वचन आम्ही ऐकतो, ज्या वेळेस वचनाचं आम्ही मनन करतो, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये प्रियांनो परिवर्तन घडत जातं आणि त्यावेळेस प्रियांनो एक एक फळ आमच्या जीवनामध्ये यायला लागतात. हालेलुया. आम्ही प्रभूपासून दूर राहून आम्ही कधीच फळ देऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही वेगळे राहून, माझ्यापासून दूर राहून तुम्ही स्वतःहून कधीच फळ देऊ शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो वेल आहे. आणि पिता कोण आहे? माळी आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही फाटे आहोत. आणि फाटे वेलीपासून दूर राहून तो कदापि स्वतःहून फळ देऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक फाट्याने प्रभूच्या सहभागितेमध्ये, सानिध्यतेमध्ये राहणं गरजेचं आहे की त्याद्वारे तो आपलं आत्मिक फळ तो द्यायला लागेल. सहभागिता, प्रार्थना, त्याचा विश्वास, त्याचे वचनाचं मनन, त्याचं वचनाचं वाचन, त्याची स्वतःचे व्यक्तिगत प्रभू बरोबरची सहभागिता, त्याची व्यक्तिगत परमेश्वराकडनं वचनाचं मागणं आणि वचन समजून घेणं, या गोष्टी फार गरजेच्या आहेत. जर या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत नाही तर प्रियांनो त्याला देऊ केलेले जे आत्म्याची फळं आहेत ते ऑटोमॅटिकली कसे गळून पडतील सांगता येत नाही. ते दूर होतात. आत्म्याची फळं टिकल्या जातात. आणि ते केव्हा टिकल्या जातात? सहभागितेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, उपवासाच्या द्वारे नसतात ते आत्म्याची फळं. आम्ही पाहतो की एखाद्या झाडाला जर चांगली फळं लागलेली आहेत, त्याला बहर आल्यानंतर गरज कशाची असते? झाडाला बहर आल्यानंतर गरज कशाची असते? योग्य वातावरणाची पहिली गोष्ट. आणखी पाण्याची गरज असते. आणखी खताची गरज असते, योग्य फवारणीची गरज असते, बरोबर. आणि जर या गोष्टी योग्य वेळामध्ये झाल्या नाही तर काय होतं? त्याला आलेले जे लहान लहान फळं आहेत ते काय होतात? गळून पडतात. सो निसर्ग ही गोष्ट आम्हाला शिकवितं. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये जर योग्य वेळामध्ये या वचन
सो आमच्या जीवनामध्ये या वचनाची योग्य फवारणी प्रियांनो योग्य वेळामध्ये जर झाली नाही तर प्रियांनो ते आत्म्याची जी फळं आहे ते गळून पडतील. योग्य वेळामध्ये वचनाची प्रियांनो आम्हाला ते पाणी जर मिळालं नाही तर प्रियांनो आमची आत्म्याची फळं गळून पडतील. योग्य वेळामध्ये जर आम्ही उपवास केले नाही, योग्य वेळामध्ये आम्ही सहभागितेमध्ये राहिलो नाही तर प्रियांनो जी आत्म्याची फळं आहे ते आमच्या जीवनातून निघून जातील, गळून पडतील. ते टिकून राहण्यासाठी प्रियांनो प्रभूची इच्छा आहे की आम्ही रोज वचन वाचावं, रोज आम्ही प्रार्थना करावी, रोज प्रियांनो आम्ही प्रभूच्या सहभागितेमध्ये आम्ही असावं. आमची व्यक्तिगत आम्ही प्रार्थना करतो का, वैयक्तिक आम्ही प्रार्थना करतो का, वैयक्तिक पवित्र शास्त्राचा अभ्यास वाचन आम्ही करतो का, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तर जर नाही येत असेल तर प्रियांनो ते आत्म्याची फळ आमच्या जीवनामध्ये वाढीस लागणार नाही. पण याचं उत्तर हो येत असेल तर आणखी त्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो आम्ही पाहिलं की पश्चाताप या संदर्भात जी शब्द इब्री आणि युनानी शब्द त्या संदर्भात आम्ही पाहिलं. सो पश्चातापाचा मार्ग आम्हाला कसा मिळू शकतो, पश्चातापाच्या शब्दाबद्दल आम्ही पाहिलं. पण आता हा पश्चातापाचा मार्ग कसा मिळू शकतो या संदर्भात परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं आम्ही पाहूया. पहिलं एक वचन आम्ही वाचूयात की पहिले राजे 21 अध्याय आणि वचन 27 मध्ये या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं. फर्स्ट किंग चॅप्टर 21 वर्स 27. पहिले राजे 21:27 मध्ये. एलियाचे हे शब्द ऐकून अबाहाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोंताट गुंडाळून उपवास केला. तो गोंताटावर निजू लागला व मदगतीने चालू लागला. प्रियांनो हा पश्चातापाचा मार्ग आम्हाला केव्हा मिळतो, परमेश्वराचं वचन ऐकल्यानंतर. हालेलुया. पश्चातापाचा हा मार्ग देवाच्या वचनाने स्पष्ट होतो, समजतो नसता प्रियांनो पश्चातापाची संधी उपलब्ध होत नाही देवाच्या वचनाच्या द्वारे. या ठिकाणी आम्ही पाहतो की जो आहाब आहे, आहाबाने कोणाचे वचन ऐकले, कोणाचे शब्द ऐकले, एलिया संदेष्टाचे त्याने शब्द ऐकले. हालेलुया. एलिया कोण होता, संदेष्ट होता, परमेश्वराकडनं आलेला संदेश तो देवाच्या लोकांना सांगायचा. जशास तसा तो निरोप देण्याचं काम, जबाबदारी परमेश्वराने त्याच्यावरती दिलेली होती. हा एक संदेष्टा आहे, एलिया संदेष्टा. आणि ज्या वेळेस वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं एलियाचे हे शब्द ऐकून आहाबाने आपले वस्त्र फाडिले व अंगास गोंताट गुंडाळून उपवास केला. तो गोंताटावर निजून लागला व मंदगतीने चालू लागला. यानंतर एलिया तिशबी यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की आहाब माझ्या पुढे कसा दीन झाला आहे तू पाहतोस ना, तो माझ्या पुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणील. याबद्दलची शाश्वती त्या संदेशाच्या द्वारे परमेश्वराने पुन्हा एकदा आहाबाला कळविले. सो जो व्यक्ती परमेश्वरासमोर दीन होतो, लीन होतो, वचन ऐकून परमेश्वर त्याच्यावरती दया करतो. हालेलुया. पश्चातापी जो व्यक्ती देवाचं वचन ऐकून होतो त्याच्यावरतीच परमेश्वर दया करतो, नसता त्याला अरिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. वचनाच्या द्वारे संधी आहे पश्चाताप करण्याची. त्यानंतर दुसरं कारण आहे की पश्चातापाचा मार्ग कसा मिळतो. आणखी इयोबाचं पुस्तक याचा अध्याय 42 आणि वचन 6 मध्ये, जोब चॅप्टर 42 वर्स 6. इयोब 42:6 वाचूया आता. म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चाताप करीत आहे. हालेलुया. प्रियांनो दुसरं कारण आहे की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्वतःला तुच्छ मानतो, हालेलुया, तुच्छ मानतो. पवित्र शास्त्रामध्ये इयोबाचं जीवन आम्हाला या गोष्टी शिकून जातात की इयोबाने स्वतःला कधीही उंच त्याने केलं नाही. त्याच्याकडे फार मोठी संपत्ती होती, त्याच्याकडे फार मोठं नाव होतं, तो प्रतिष्ठित सुद्धा होता, पण त्या वेळामध्ये सुद्धा त्याने स्वतःला उंच केलं नाही. आणि ज्या वेळेस तो फार दरिद्री झाला, ज्या वेळेस त्याच्या शरीरावरती ज्या फोड भरलेले होते, त्या वेळामध्ये सुद्धा त्याने स्वतःला उंच केलं नाही, आपल्या शब्दाला त्याने उंच केलं नाही, तर प्रत्येक वेळात त्याने परमेश्वरालाच उंच केलं. तो स्वतःला कायम त्याने तुच्छ लेखलं आणि तुच्छ लेखल्या कारणाने या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप केला आहे, करीत आहे. सो आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे.
आम्ही स्वतःला तुच्छ ज्या वेळेस लेखू त्याच वेळेस आम्ही परमेश्वराला उंच करू प्रियानो. हालेलुया. जो स्वतःला उच्च करेल, परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की जो स्वतःला उच्च करेल तो नमविला जाईल, पण जो स्वतःला नम्र करतो परमेश्वर त्याला उच्च केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. पश्चातापाची संधी ही याद्वारे मिळते जो स्वतःला तुच्छ लेखतो, स्वतःला तुच्छ मानतो. त्यानंतर तिसरं कारण आहे की मनुष्याला आपल्या जीवनामध्ये हा पश्चातापाचा मार्ग कसा मिळतो. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 18 मध्ये, लुका चॅप्टर 15 वर्स 18 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन काय सांगत आहे. लूक 15:18. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की जो उदळ्या पुत्र आहे त्याने केलेलं जे काम, त्या कामाची त्याला काय होती, आठवण होते. आपलं जे पाप आहे, आपली चूक, या गोष्टी तो अंगीकार करतो, स्वतः स्वीकारतो. जर आम्ही स्वीकारलं नाही तर पियानो त्याच्यावरती परमेश्वर कृपा करेल का. हालेलुया. चूक केल्यानंतर ती चूक जो व्यक्ती स्वीकारतो त्याच्यावरतीच दया केली जाते, त्याला स्वीकारलं जातं. उधळ्या पुत्राने काय चूक केली. त्याची जी संपत्ती आहे, त्याला मिळालेली संपत्ती, अगोदर पहिली गोष्ट की त्याने त्याचा वाटा घ्यायला नव्हता पाहिजे, पण त्याने तो वाटा घेतला आणि वाटा घेतल्यानंतर तो परदेशी निघून गेला आणि त्याने मौज मजा केली. पापाचं जीवन तो जगला. त्याने आपली सर्व संपत्ती त्याने उधळून लावली आणि म्हणूनच त्याला उधळ्या पुत्र म्हणलेला आहे. त्याने सर्व संपत्ती उधळली आणि संपत्ती उधळल्यानंतर त्या देशामध्ये, त्या भागामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर त्याला कोणतंही काम मिळालं नाही, त्याला खाण्यासाठी सुद्धा मिळालं नाही. आणि त्या वेळामध्ये त्याला एक काम मिळालं, डुकराला चारण्याचं. आणि त्या समयामध्ये त्याला आपल्या पापांचा तो अंगीकार करतो. काय अंगीकार करतो. वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी त्याने आठविल्या, ज्या गोष्टीचं त्याला स्मरण झालं, तो म्हणतो मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. जो व्यक्ती आपल्या पापाचा अंगीकार करतो, जो व्यक्ती आपलं पाप स्वीकारतो, म्हणून त्याच व्यक्तीवरती पियानो ज्या प्रकारे त्या पित्याने आपल्या मुलाचा स्वीकार केला, त्या प्रकारे पियानो तो जिवंत परमेश्वर त्याच्या लेकरांचा तो स्वीकार करतो. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. पापाचा अंगीकार केल्याने पियानो पश्चातापाचा हा मार्ग त्या व्यक्तीला मिळतो. नसता पियानो तो व्यक्ती आपल्या चुका जर स्वीकारत नाही तर त्याच्यावरती दया मुळीच होत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की पश्चातापास योग्य फळ द्या. अगोदर आम्ही पापांची, आमच्या चुकांची आम्ही स्वीकृती करणं गरजेचं आहे. मी चुकलो, त्याला त्याच्या चुकांची प्रियांनो, या गोष्टीची त्याला आठवण झाली की मी चुकलो. पण जोपर्यंत त्या डुकराला त्या खाऊ घालण्यापर्यंतची त्याची वेळ आली नव्हती, तोपर्यंत त्याला त्या गोष्टी समजल्याच नव्हत्या. परिस्थिती आम्हाला शिकविते आम्ही कुठे चुकलो. हालेलुया. हालेलुया. सो आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थिती येतात यासाठी की आम्हाला त्या गोष्टीचं स्मरण व्हावं, आठवण व्हावं की आम्ही चुकतो. पण या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर पियानो आमच्या जीवनामध्ये आम्ही पापाचा अंगीकार करत पियानो पश्चाताप करणं गरजेचं आहे. तो प्रभू नक्की आमचा स्वीकार करेल. हालेलुया. त्यानंतर चौथं कारण आम्हाला पाहायला मिळतं त्याच वचनामध्ये, लूक शुभवर्तमान 15 अध्याय वचन 18 ते 20 आम्ही वाचूया. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि ते धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. ओके. या ठिकाणी जी चौथी बाब आम्हाला पाहायला मिळते, पश्चातापाचा मार्ग कोणाला मिळतो तर जो स्वतःला अयोग्य समजतो. अयोग्य. त्याने या उदळ्या पुत्राने स्वतःला अयोग्य समजलं.
कारण त्याचा वाटा त्याने काय केला होता? उधळून टाकला होता. आणि हा वाटा त्याने उधळून टाकल्यानंतर त्याने समजलं की मी माझ्या बाबाच्या घरी, माझ्या बापाच्या घरी काय आहे, जे मोलकर आहे त्यांना सुद्धा खाण्यासाठी चांगलं आहे. मी या ठिकाणी काय करतोय? मी डुकरांबरोबर मी खातोय. परिस्थिती विचार आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणू शकतो. ती सर्व परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आणल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की त्या मुलावरती जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती फार भयंकर आहे. जो व्यक्ती आपलं सर्वस्व, आपला वाटा घेऊन तो त्या पित्याच्या सहभागितेतून, सानिध्यतेतून जो दूर होतो त्याच्यावरती हे अरिष्ट उडवल्याशिवाय राहत नाही. तो पिता म्हणजे स्वर्गीय पिता आहे. आम्ही प्रत्येक जण सुद्धा प्रियानो त्या उधळ्या पुत्रासारखा आम्ही जगलो होतो. पण जो व्यक्ती स्वतःला अयोग्य मानतो, त्या उधळ्या पुत्राने स्वतःला अयोग्य मानलं आणि त्याने म्हणलं, काय म्हणला तो? काय म्हणला त्या ठिकाणी? की तुम्ही मला काय करा, मला मोलकऱ्याप्रमाणे तुमच्याकडे मला ठेवा. मी तुमचा पुत्र नाहीये आता, मी त्या योग्यतेचा नाही, कारण माझा वाटा मी काय केला? मी उधळून लावला. आता मला फक्त एक मोलकर, एक कामगार, एक तुमचा नौकर म्हणून मला तुम्ही ठेवा. पण प्रियानो, ज्या वेळेस या विचारधारणेने तो त्या पित्याकडे जातो, तो पिता काय करतो? मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घ्याव्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासा सांगितले, लवकर उत्तम जागा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. मग ते आनंद उत्सव करू लागले. हालेलुया. जोरदार टाळ्या प्रभूच्या करू. असा तो बाप, तो पिता आजही त्याच्या मुलांकडे, त्याच्या लेकरांकडे प्रियांनो आपली नजर लावून आहे. जे मुलं, जे लेकरं आज त्या पित्याकडे आपली दृष्टी लावतात, ते स्वतःला अयोग्य समजतात, जे आपल्या पापांचा अंगीकार करतात, आपल्या पापांचा स्वीकार करतात आणि त्या पित्याकडे ते जाऊन म्हणतात की मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलं. तो प्रभू त्यांच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. जो पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे येतो, प्रभू त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही, कारण तो कृपाळू देव आहे. आणखी एक पाचवं कारण आहे की जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला या गोष्टीच्या कारणाने प्रियानो तो आमच्यावरती दया करतो. एक वचन आम्ही वाचूया. दानियेलाचं पुस्तक, याचा अध्याय 9 आणि वचन 3 आणि 4. दानियेल 9 वचन 3 आणि 4. हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना विनवण्या, उपवास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली. मी आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा, हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझवर प्रेम करीतात व तुझ्या आज्ञा पाळितात, त्याचबरोबर तू आपला करार पाळून त्याचवर दया करीतोस. या ठिकाणी आम्ही पाहतो की दानियेलाने कधी पाप केलं या गोष्टी वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. पण तरी सुद्धा दानियेल काय म्हणतो की मी काय केलं? पापांगीकार केला. आमच्या बोलण्यातून, वागण्यातून, विचारातून, मानसिकतेतून प्रियांनो अनेक गोष्टी अशा घडूनही जातात. पण दानियेल की ज्या वेळेस परमेश्वराने त्याला या जगाच्या शेवटाबद्दल, जगाच्या घटनेबद्दल अनेक गोष्टी परमेश्वराने दानियेलाला स्पष्ट केलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस प्रियांनो या सर्व गोष्टी परमेश्वर त्याला स्पष्ट करत आहे, त्या वेळामध्ये आम्ही पाहतो की हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना विनवण्या, उपवास, गोंताट नेसले व अंगावर राख उधळणे ही चालू केली. मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा, हे प्रभू, हे थोर व भयावह देवा, जे तुझवर प्रेम करीतात व तुझ्या आज्ञा पाळितात, त्यांच्या बरोबर तू आपला करार पाळून त्याचवर दया करीतोस. सो आमच्या चुकांची आम्हाला स्वीकृती करणं फार गरजेचे आहे. हालेलुया. असं कधीच होत नाही की आम्ही चुकत नाही, कधीतरी चुकतोच. हालेलुया.
मनुष्याबद्दल आम्ही मनुष्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये आम्ही कधी कधी चुकतो किंवा चुकत नाही, पण देवाबरोबर आम्ही कधी कधी चुकतोही. पण परमेश्वराकडे जो व्यक्ती या अंतःकरणाने येतो की परमेश्वरा मी चुकलो, मी पाप अंगीकार करतो, मी माझ्या जीवनामध्ये या कारणाने मी चुकलो, ज्या व्यक्तीला आपल्या चुकांची प्रियानो जाणीव होते, जो व्यक्ती पापांगीकार करतो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर त्याच्यावरती दया करतो. हालेलुया. सो प्रियानो, आजच्या ह्या वेळामध्ये आम्ही पाहिलं की पश्चातापाचा मार्ग परमेश्वराचं वचन ऐकून प्राप्त होतो. पश्चातापाचा मार्ग स्वतःला तुच्छ मानून त्या व्यक्तीला पश्चातापाचा मार्ग प्राप्त होतो. पश्चातापाचा मार्ग पापाचा अंगीकार करून होतो. पश्चातापाचा मार्ग स्वतःला अयोग्य समजून होतो. पश्चातापाचा मार्ग पापांची स्वीकृती करून होतो. सो प्रियानो, आजच्या ह्या वेळामध्ये आम्ही पश्चातापा संदर्भात आम्ही या वचनाला अभ्यासलेला असताना कदाचित आम्ही नवीन असू, आम्हाला पश्चातापाची गरज आहे. कदाचित आम्ही अनेक वर्षापासून प्रभूवरती विश्वास करणारे असो. दानियल की त्याने सुद्धा म्हणलं की परमेश्वर आम्ही पाप अंगीकार करतो. कदाचित अनेक वर्षांपासून आम्ही प्रभूवरती विश्वास करणारे असो, आम्हाला सुद्धा पश्चातापाची गरज आहे. सो प्रियानो, आजच्या वेळामध्ये आम्ही पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे येऊया. प्रभू नक्की आमच्यावरती दया करेल, नक्की तो आमच्यावरती कृपा करेल, नक्की तो आमच्यावरती त्याचा अनुग्रह करेल, कारण तो दया करणारा, कृपा करणारा, अनुग्रह करणारा तो जिवंत देव आहे. तो परमेश्वर आम्हाला तसंच टाकून देणार नाही. तो परमेश्वर आम्हाला तसंच सोडून देणार नाही. परमेश्वर आमच्यावरती दया करेल. या वेळामध्ये प्रियानो, आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करूयात. त्या प्रभूकडे आम्ही पश्चातापी अंतःकरणाने येऊयात. पश्चातापी हृदयाने आम्ही त्या परमेश्वराकडे विनंती करूया की परमेश्वर, माझ्या जीवनामध्ये कळत न कळत कुठले पाप, कुठले अपराध, कुठल्या चुका जर झालेल्या आहेत, परमेश्वरा त्याची तुम्हाला क्षमा दे. तुम्हाला क्षमा दे. तो क्षमा देणारा प्रभू आहे. तो क्षमा देणारा जिवंत देव आहे. हालेलुया. तो क्षमा करणारा परमेश्वर आहे. त्या प्रभूकडे आमचं मन आम्ही लावूयात. आमचं चित्त, आमचं अंतःकरण आम्ही लावूयात. हालेलुया. थँक यू जीसस. येस लॉर्ड मास्टर.